आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेणारा जोडीदार अर्ध्या वाटेत साथ सोडून जातो। ते दुःख पचवणं अवघड असतं। नेमकं हेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालंय। 28 जानेवारी हा दिवस त्यांच्या आयुष्यात एक वादळ घेऊन आला। त्या वादळात सर्वस्व असलेलं सौभाग्याचं लेणं नियतीनं हिरावून घेतलं। अजित पवारांच्या मृत्यूला आता महिना उलटलाय, पण खंबीर असलेल्या सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बोलत्या झाल्यात। त्यांनी एक पोस्ट केली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्यात। ती पोस्ट काय आहे? सुनेत्रा पवारांच्या मते अजित पवार यांना खरी श्रद्धांजली कोणती असेल? सगळं पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। ही बातमी तुम्ही पाहताय lokmat.com वर। अजित पवार यांचा बारामती इथं अपघाती मृत्यू झाला। महिना उलटला तरी राज्य अजूनही यातून सावरलेलं नाहीये। यासाठी मुंबईतल्या वरळी इथं सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सर्वपक्षीय शोकसभेत अनेकांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। त्याचवेळी सुनेत्रा पवारांनी आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट केली आहे। काय आहे ही पोस्ट? पाहूया। महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दात व्यक्त केल्या। सभागृहात दादांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती। दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे कणखर नेतृत्व, अचूक निर्णय क्षमता आणि जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांचा विलक्षण संगम होता। बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन दिवस रात्र झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाहीये, ही जाणीव उपस्थितांच्या प्रत्येक शब्दातून प्रकर्षानं जाणवत होती। विविध क्षेत्रातले मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावले। हीच त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे। दादांनी रुजवलेली कामाची शिस्त, दूरदृष्टीतून आखलेला विकासाचा मार्ग आणि लोकहितासाठीची अखंड तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे। त्यांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमानं कार्यरत राहणं हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल, असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केलेली आहे। या पोस्टमध्ये ते काय म्हणतायत तेही पाहूया। जय पवार यांनी केलेल्या या पोस्टमध्ये ते लिहितायत, तुमचे डोळे आणि तुमचं तेजस्वी रूप पाहताना मनात एकच आस दाटून येते। कधीतरी तुम्हाला व्यासपीठावर उभं राहून त्याच आत्मविश्वासानं आणि त्याच तळमळीनं बोलताना पाहावं, पण आता ती फक्त हृदयात जपलेली एक वेदनादायक आठवण बनून राहिली आहे, असं जय पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। आणि या पोस्टमध्ये अजित पवारांच्या फोटोसह पुन्हा एकदा मिस यू डॅड असं जय पवार यांनी लिहिलेलं आहे। दरम्यान अजित पवारांचे चिरंजीव जय पवार हे मात्र वारंवार अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त करताना दिसतायत आणि सोबतच अजित पवारांच्या आठवणी दाटून आल्याचं ते वारंवार दाखवून देत आहेत। तर अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वरळी इथं सर्वपक्षीय शोकसभा झाली। या कार्यक्रमात अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांना आधार देण्यासाठी त्यांचे दोन्ही पुत्र उपस्थित होते। एका बाजूला जय आणि दुसऱ्या बाजूला पार्थ आणि मध्ये बसलेल्या सुनेत्रा पवार असे फोटो समोर आलेत। अजित पवारांसारखा कुटुंबाचा आधार हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सुनेत्रा पवारांवर आली आहे। उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याची जबाबदारी घेतली आहे। आता सोबतच कुटुंबाचा आधार म्हणून त्या खंबीरपणे उभ्या आहेत। येत्या काही दिवसात त्या पक्षाच्या अध्यक्ष होणार का हे देखील पाहावं लागेल, पण सुनेत्रा पवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय हे मात्र खरं। या दुःखातून त्यांना सावरण्याचं बळ मिळो हीच आपली देखील शुभेच्छा। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।